2023ची जी काही आकडेवारी उपलब्ध आहे होती ना, आहेच, तेव्हा का नाही हे 2000 कराच्या आधारावर महिला मतदारसंघाची फेररचना करू शकलेत? जे ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयींच्या काळात झालं, जे डिलिमिटेशन झालं, ते आत्ता करू शकले असते. त्याला आधार आहे त्या 2000 जनगणनेचा, आणि तेवढीच मतदारसंघ ठेवून करता आली असती. परंतु त्यांना यामागे प्रचंड त्यांची कावेबाज आणि धूर्त नीती आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी हे बिल आणत असताना केवळ महिलांना आरक्षण देण्याचा उद्देश हे विधेयक आणताना नव्हता. त्यांना या देशातील दलित, आदिवासी, ओबीसी यावर त्यांना महिलांच्या संदर्भात यांचं काही देणं घेणं नाही. जर तसं असतं तर या घटना दुरुस्तीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा, SC STच्या आरक्षणाचा कोटा ठरवून ते रिझर्वेशन बिल आणलं असतं. म्हणजे महिलांना आरक्षण द्यायचं आहे, मग ओबीसी महिलांनी काय केलं, SC ST महिलांनी काय केलं, त्यामध्ये काय समावेश नाही? तुम्ही कोणासाठी सरकार चालवत आहे या देशामध्ये? हे सर्व मागासवर्गीयांना गुरी धरून, वेटी धरून मागासवर्गीयावर अन्याय करणारं हे सरकारची यामागची मंशा आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, देवेंद्रजी सांगतात की आम्ही खुली चर्चा करायसाठी तयार आहोत. बरोबर 5 राज्याच्या निवडणुका सुरू आहे, आचारसंहिता सुरू आहे, आणि आचारसंहिता सुरू असताना हे बिल आणलं गेलं. यामागचा उद्देश काय? तर त्या राज्यावर खरं तर आचारसंहिता असताना आणायलाच नको घाईघाईनी. विशेष अधिवेशन बोलवण्याची गरजच नव्हती. त्यालासुद्धा काँग्रेसने विरोध केला होता, राहुलजींनी विरोध केला होता. ते म्हणाले की यातून आपण पुढे हे सगळं संपल्यानंतर चर्चा करा. हे विधेयक आणलं त्यावेळेस विरोधकांच्या हातात पहिल्या दिवशी दिलं संध्याकाळी, ते वाचायलासुद्धा दिला नाही, एवढी गुप्तता पाळल्या गेली. पूर्वी हे विधेयक मांडण्याच्या पूर्वी सगळीकडे प्रचार मांडला गेला, मोदी कुछ बहुत बड़ा काम करने वाले. नरेंद्र मोदी सरकारवर जे घाणेरडे आरोप होत आहेत, या सरकारची पत गेलेली आहे, या सरकारला रोज शिव्या खावे लागत आहेत. हे सरकार महिलांची सुरक्षा करू शकत नाही, यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि यांची घसरलेली पत सावरण्यासाठी महिलांचा मुद्दा पुढे करून डिलिमिटेशनच्या नावाखाली महिलांचं मत घेऊन पुन्हा बिघडलेली घडी दुरुस्त करण्याचं काम या विधेयकाच्या माध्यमातून सरकारचं दिसत आहे. खरं तर ही एवढ्या घाईघाईनं घटनादुरुस्तीचं विधेयक मुळात आणलंच नको होतं, पण ते आणलं गेलं. म्हणजे आता हा प्रश्न येतो की 17 एप्रिलला घटनादुरुस्ती विधेयक फेटाळण्यात आल्यानंतर महिलांना आरक्षण मिळणार की नाही? तर मिळणार, कारण ते बिल 2023मध्ये मंजूर झालेलं आहे, ते कायम आहे. 106वी घटनादुरुस्ती झाली आहे, बहुमताने नाही एकमताने झाली आहे. त्यामुळं ते असताना तुम्हाला 33% आरक्षण लागू करण्यापासून कोण रोखणार? पण ते रोखू शकत नाही, ते मंजूर झालेलं आहे. आणि यामधून कारण यांना 33% आरक्षण महिलांचं लागू करायचंच नव्हतं, हे महिला विरोधी आहे. RSSचे प्रमुख कधी महिला झाली? होऊ शकतात. देशाच्या भारतीय जनता पक्षाने कधी महिला अध्यक्ष केला आहे? काँग्रेसवर आरोप करतायत काँग्रेसने महिलावर अन्याय केला. जे काही दिलं ते काँग्रेसने दिलं, लोकसभेच्या स्पीकरपासून तर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत. आणि यामुळं आणि हे गॅजेट नोटिफिकेशन झालं आहे 2023चं, म्हणजे राष्ट्रपतीची सहीसुद्धा झालेली आहे. म्हणजे हे बिल जे आहे, तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना सांगतो आहे, हे 2023चं हे गॅजेट नोटिफिकेशन निघालं आहे. राष्ट्रपतीची सही झाल्याशिवाय निघू शकत नाही, म्हणजे ते कायम आहे. अरे यांच्या नियतीत खोट आहे, हे नियत यांची बेमानीची आहे. महिलांना जे मनुस्मृतीला मानणारी आहेत
ते महिलांना दुय्यम स्थानी माणसांनी वैचारिक यांची ही लेवल आहे, यांची जी वैचारिक पातळी आहे किंवा ते मातृसंघ जो ज्यांचा आहे तो कधी महिलांना प्रथम स्थानी मानतो, तो दुय्यम स्थानीच मानतो. मनुस्मृती मानणारी ही मंडळी, त्या विचाराची ही मंडळी आज सत्तेमध्ये बसली. हे काय सांगणार आम्हाला की महिलांना कुठल्या स्थानावर पोचवायचं आणि काय न्याय द्यायचा. म्हणून हे बिल मंजूर झाल्यानंतर त्यांची द्यायची नियत नव्हती. त्यासाठी हे 31वी घटना दुरुस्ती त्यांनी पुढे आणली आणि दुरुस्तीच्या आड स्वतःचं पाप लपवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. अंतिम निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर डिलिमिटेशनची प्रक्रिया आपली सुरू केली जाते. हे मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं. म्हणजेच अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं. 2002मध्ये ज्या काही मतदारसंघाची फेररचना विधेयक सादर करण्यात आलं होतं, त्यावेळेस दक्षिणेकडील राज्यावर अन्याय होतो, त्यामुळे त्याला विरोध झाला. ती खूप मोठी चर्चा झाली आणि कायमचा उत्तरेकडील राज्याचं वर्चस्व सत्तेमध्ये सर्वोच्च पदावर कायमचं असू नये. नेहमी सत्ता ही दक्षिण उत्तर पूर्व हे सगळीकडे बॅलन्स ठेवून त्यांनाही त्या ठिकाणी सहभाग मिळाला पाहिजेत. म्हणून दक्षिणेकडचे अनेक पंतप्रधान आपण पाहिलेत, देवगौडा पाहिले असतील किंवा नरसिंहराव पाहिले असतील, तर ते समतोल, प्रादेशिक समतोल आपण या देशामध्ये काँग्रेसनी साधला होता. आणि यामुळंच हे संपूर्ण लोकसंख्येवर दक्षिणेने कंट्रोल ठेवला, कारण लोकसंख्या कमी आहे. आणि अशा स्थितीत दक्षिणेवर फार मोठा अन्याय झाला असता. त्यामध्ये दक्षिणेतील राज्यामध्ये 20% म्हणजे 24% 20.9% ही संख्या कमी झाली असती. आणि उत्तरेमध्ये ही संख्या वाढून 38 साधारणतः ही संख्या 41 गेली असती. म्हणजे 20.3 24.3 हे दक्षिणेकडे आणि 38% 41% ही उत्तरेकडे. म्हणजे एवढा मोठा जर कायमची सत्ता ही उत्तरेकडे असती, उद्याच्या देशाच्या राजकारणाच्या भूमिकेतून जर आपण बघितलं तर, म्हणून हा संपूर्ण मुद्दा काँग्रेसने लावून धरला होता की जेवढी आत्ता 543 संख्या आहे त्याच संख्येवर आत्ताचं डिलिमिटेशन करा आणि आरक्षण पण त्याच संख्येवर द्या. मतदारसंघ तोडफोड करून सोयीचं आणि संख्या वाढवून तुम्ही ते करू नका, ही काँग्रेसची भूमिका होती.